नमस्कार. अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त आंबट गोड अशी ब्राह्मणी पद्धतीने गरगटी म्हणजे आळूचं फतफद, आळूची भाजी. तर इथं बघा आपण 6 ते 7 इथं मध्यम आकाराची आपण ही आळूची पाने घेतली. भाजी करताना नेहमी आळूची पाने ती शिळी करून घ्यायची. तर 2 दिवस आधी मी ही पानं आणली होती. ह्याला पूर्ण शिळ करून घेतलेलं आहे. फ्रीज मध्ये ठेवायचं नाही. जर फ्रीज मध्ये तुम्ही पानं ठेवली तर ही आळूची पानं वड्या केल्या किंवा भाजी केली तर ह्याला आपल्या घशाला खास सुट्टी. त्यासाठी कधी पण फ्रीजच्या बाहेर ही पानं 2 दिवस ठेवायची आणि त्यानंतर ह्याच्या आपण भाजी किंवा वड्या बनवायच्या. अजिबात खाल्ल्या जात नाहीत. तर इथं बघा ही 2 दिवस आधी पानं आणलेली आहेत. तर पानं आपण ही व्यवस्थित सगळी करून घेतलेली आहे. देठ बाजूला करून घेतले. तर भाजी करायची म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला देठ लागणार आहे. देठाशिवाय भाजी छान लागत नाही. तर इथं मी हे देठ घेतलेत, पानं घेतलेली आहेत. त्यानंतर बघा आता इकडे साहित्य घेतलंय आपण. आपल्याला लागणार आहे ब्राह्मणी पद्धतीने करायची म्हणजे चिंच आणि गुळ. तर इथं मी चिंच आणि गुळ दोन्ही पण घेतलेले. आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. पाव चमचा इथं मोहरी घेतली, जिरं घेतलेत, पाव चमचा हळद लागणार आहे थोडीशी आपल्याला. 2 चमचे बेसन घेतले, मुठभर शेंगदाणे लागणार आहेत, मुठभर हरभऱ्याची डाळ मी ही भिजत टाकली होती 1 तासापूर्वी. ती हिंग लागणार आहे फोडणीसाठी. इथं बघा लसूण 8 ते 10 पाकळ्या आणि तिखट मिरच्या घेतल्यात 6 ते 7 मी. तेल लागणार आहे फोडणीसाठी, पाणी लागणार आहे आपल्याला. तर इथं बघू शकता पहिल्यांदा आपण इथं जी देठ आहेत ती व्यवस्थित नीट करून घेऊया. त्याच्या वरचं आवरण ते सहजरित्या निघलं जातं. अशा पद्धतीने बघा आता इथं सगळी देठ आहेत ती आपण नीट करून घ्यायची. तर देठ आपण व्यवस्थित इथं चांगली सोलून नीट करून घेतलेली आहेत. सगळ्यात आधी आता आपण इथं देठ आहेत ती कट करून घेऊया. तर एकदम बारीक बारीक अशी ही देठ आपल्याला सुरीने कट करून घ्यायच्यात. सुरीने करा, वेळीने करा, कशाने पण करा, पण एकदम बारीक इथं कट करून घ्यायचेत आपल्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला ही देठ पहिली कट करून घ्यायची. देठ कट करून झालीत आता आपण पानं कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने पानं पण आपल्याला इथं कट करून घ्यायची. तर इथं बघू शकता तुम्ही देठ आणि पानं आपली छान कट करून झालीत म्हणजे भाजी आपली इथं कट करून झालेली आहे. आता 2 ते 3 पाण्याने ही भाजी मी स्वच्छ धुवून घेते. तोपर्यंत आपण इकडे मिक्सरचं भांडे घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या, लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतलेले. भाजी पण स्वच्छ धुवून झाली आपली. आता कुकर मध्ये आपण ही भाजी घालून घेऊया. सगळी भाजी कुकर मध्ये घालून घेतली. वरून आपण हे अर्धा कप शेंगदाणे घेतले होते कच्चे, ते घालून घेतलेले आणि थोडस पाणी, एक अर्धा पेला पाणी टाकून आपण ही भाजी कुकरला लावून घेऊया. मी इथं डाळ घेतलेली ती आपण नंतर टाकणार आहे. त्यानंतर बघा इथं कुकर 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी छान अशी शिजून निघालेली. एकदम मऊ अशी मेणासारखी भाजी शिजून घ्यायची आपल्याला. आता कढई घेतली, कढईमध्ये 1 पळी तेलाची टाकून आपण त्यात जिरं टाकून घेतलेत, मोहरी टाकून घेतली, हिंग पावडर टाकून घेतलेलं आहे आपण. त्यानंतर 1 चमचा भर आपण हिरवं वाटण केलेलं टाकून घेतले. आता हिरव्या मिरचीचं वाटण टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे चांगलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतली अगदी थोडीशी. आता फोडणी आपली चांगली तयार झाली. त्यामध्ये आपण शिजलेली भाजी ती टाकून घेऊया. तर शिजलेली भाजी आपण सगळी ह्यात टाकून घेतलेली आहे. मी डाळ कुकर मध्ये लावली नव्हती कारण की ती भिजवलेली होती. जर आपण कुकरला लावली असती तर तिचा पूर्ण गाळ झाला असता. आता ही भिजवलेली डाळ आपण वरून टाकली. 2 ते 3 उकळ्यांमध्ये ही शिजली जाईल. त्यानंतर इथं 1 ते 1.5 चमचा आपण छोटा बेसन घेतलेले. आता भाजी मिळून येण्यासाठी आपल्याला बेसन टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे मी 1 ते 2 चमचा आपण इथं बेसन असं थोडंसं पाणी टाकून
थोडं पातळ करून भाजीत घालून घेऊया, म्हणजे आपली भाजी ती घट्टसर आणि एकसारखी अशी मिळून येईल. पीठ घातल्याने काय होते की एक बाजूला पाणी आणि एक बाजूला भाजी असं होत नाही, व्यवस्थित मिळून जाते. त्यानंतर चवीनुसार आपण इथं मीठ टाकून घेतलेले, चिंच टाकून घेतली आपण आणि गुळाचा खडा. आता ही भाजी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं पुन्हा एकदा चांगली झाकण टाकून शिजून घ्यायची. तर झाकण टाकून हिला एक 10 ते 15 मिनिटं बघा इथे मी शिजून घेतली. मस्त त्याला उकळी आली, वाफ आली छान अशी, गूळ पण छान विरघळलाय त्यातला. तर इथं बघू शकता एकसारखी अशी मस्त आंबट गोड अशी एक ब्राह्मणी पद्धतीची आपण आज ही गरगटी भाजी बनवलेली आहे. पुन्हा झाकण ठेवलं ह्याच्यावर मी. झाकण ठेवून गॅस बंद केला होता. आता वाढायला घेतोय आपण. एका वाटीमध्ये आपण भाजी वाढून घेऊया. तर इथं बघू शकता आणि कडेला आपण इथं गरम गरम इंद्रायणीचा भात घेतलेला आहे. भात आणि भाजी दोन्ही पण एवढं भारी लागतं हे की खायला एकदम भन्नाट चवीचं लागतं. तर अशा पद्धतीने आपण ही गरगटी भाजी म्हणजे आळूचं फतफद आणि इंद्रायणी तांदळाचा गरम गरम भात इथं मी शेजारी ठेवलेला आहे. अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून बघा. चवीला एकदम भारी लागते. आंबट गोड असल्यामुळे तिची चव अधिक वाढते. आणि अशा पद्धतीने तुम्ही आळूच्या पानाची भाजी नक्की करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.